तर असा रस्ता आहे, म्हणजे पाठीमागे बघू शकता. तर आता आम्ही पायवाटेने निघालोय. माझी चप्पल तुटली गाईस, चप्पल तुटली आहे, शप्पल. सिद्या ऐ ओय, माझी चप्पल तुटली. झालंय का फेविक्विक आहे का? कधीच मी घेणार नाही 150 रुपयाची चप्पल इथून पुढं. सापगाव फाटा कुठे आहे? पुढे गेला तर पहिलाच फाटा. स्पीडब्रेकर लागले की तिथं. हो का, थँक्यू. रस्ता इथं म्हणजे कसा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया बाप्पा. हे गाईज, आज आम्ही निघालो नाशिकला आणि नाशिकमध्ये जाणार आहे आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावरती. नाशिक एक्सप्लोअर करणार आहेत, तर माझ्याबरोबर कंटिन्यू पहा. नाशिकची जेवढे लोकेशन आहे पांडवलेणी प्लस आज निघालो मेन ब्रह्मगिरीला, तर तो ब्लॉग कंटिन्यू पहा आणि माझ्यासोबत एन्जॉय करा ब्रह्मगिरी पर्वत. आणि जेवढं माझ्याकडून थोडंफार एक्सप्लोअर होते तेवढं मी एक्सप्लोअर करून दाखवेन. कीप वॉचिंग गाईज. आणि ज्यांनी अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं चॅनल, त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. सापगाव फाटा कुठे आहे? पुढे गेला तर पहिलाच फाटा. स्पीडब्रेकर लागले की तिथं. आता ना आम्ही जो ब्रह्मगिरीला गाडीचा रस्ता जातो निम्म्यापर्यंत, त्या रस्त्याला आहे. म्हणजे तुम्हाला पायी पण रस्त्यानं जाता येतं, पण तो मंदिरापासूनच आहे. आणि हा जो जाणार आहे ते निम्म्यापर्यंत गाडीने निघालोय. तर 2 रस्ते आहेत ब्रह्मगिरीला. शक्यतो सगळ्यांना फक्त पायीचा रस्ता माहिती आहे आणि गाडीचा माहिती नाही. आम्हाला पण माहिती नव्हता, विचारत आलो. मागं येऊ रस्ता म्हणजे कसा आहे. काका 3 लिंबू पाणी बनवा. या साईडून आलो आम्ही, असा रस्ता. बोळीतून वाटे तिकडं होतं ते काय होतं, गंगा नदीचा उगम का? गंगाद्वार. इकडं घर झाले तुला ग, घर आहे तिकडं. तर आता आम्ही पायवाटेने निघालोय ब्रह्मगिरीचा ट्रेक करत. निम्म्यातून आम्ही गाडीवरती आलो. जो गाडीचा रस्ता आहे तो थोडा एक फाट्यावरून निघतो, तिकडून आलो. आणि एक मंदिरापासूनच आहे चालू, जिथून डायरेक्ट पायऱ्या चालू होतात, तिकडून नाही गेलो. तर असा रस्ता आहे, म्हणजे पाठीमागे बघू शकता. थोडीशी घर आहे तिथं आल्यानंतर, आणि घरापासून नंतर मग हा रस्ता चालू होतो. तर शक्यतो जास्त लोकांना माहिती नाही आहे की हा पण रोड आहे. बाहेरचे लोक येतात ना नाशिकचे, त्या लोकांना.
तर आम्ही पण विचारतच आलो इकडे. तर हा पूर्ण हाफ होऊन जातो रस्ता. माझी चप्पल तुटली गाईस. चप्पल तुटली आहे शप्पथ. सिद्या ऐ ओय माझी चप्पल तुटली. तिथं फेविक्विक होता ते घ्यायला पाहिजे होता. असंच शूज घाल माझं. नाही येडे घाल. का नाही चल मी येते चालेल. चल की आता. आली. पायऱ्या चालू झाल्या. ह्याच आहे बहुतेक जॉईंट वाला रस्ता. तिकडून खालून येणारे चालत येणारे लोक त्या साईडून येतात आहे. आणि हा ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर हा इकडून आम्ही जॉईंट झाला हा रस्ता. गाडीनं निम्म्यातून आलो. फक्त 5 मिनिटं चालायला लागली इथपर्यंत येईपर्यंत. गंगाद्वार ते आपण आलो ना तिकडं ते मंदिर चालू आहे. गंगेचं द्वार असं. इथून पायऱ्या चालू झाल्या निम्म्यातून गाडीनं आले की. इथून पायऱ्या चालू झालेल्या आहेत गाईज. आता लगेच 10 मिनिटावरून लगेच पायऱ्या चालू झाल्यात. आणि जे खालून लोक चालत येतात ना तर त्यांना हा रस्त्याला खूप चालावं लागत असेल. आता आम्ही आलो निम्म्यात. डायरेक्ट गाडी देवीचं मंदिर आहे. तिथं असेल का फेविक्विक आहे का? अजून 20 रुपये 10 लेख 10 रुपये फेविक्विक आहे का? फेविक्विक पाहिजे नाही का? खालीच होतं तिथं त्या मग दुकानात. तिथं तुटली नाही चप्पल. इथं वरती आली. ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता असा रोड चालू होतो परत इथून पुढे. काही जाताना तुम्हाला धर्मशाळा लागेल. पहिला प्राचीन काळातली धर्मशाळा आहे. सुरुवातीला इकडून हा एंट्रन्सला धर्मशाळा आहे. धर्मशाळा ऐ सागर धर्मशाळा आहे ती. खराब असली तरी द्यायचं नाही का? तुमच्याकडे फेविक्विक नाही का? फेविक्विक नाही. ती चप्पल इथं आल्याच तुटली बरोबर. झाला आडवा. आता नवरा चप्पल त्याची चप्पल मला देतो. शूज त्याची चप्पल मला. आणि माझी चप्पल गेली आता बॅगमध्ये. इथं सुरुवातीलाच ह्या धर्मशाळेपाशी म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथूनच सगळ्या पूर्ण चप्पलचा खेळ झाला. बघू शकता. आता तो बिना चप्पलचा पण निम्म्यात घेतल्यावर असं अल्टी पलटी कर ना. दे बॅग माझ्याकडे. माझी बॅग दे बॅग दे ना माझी. घेतलंय ना मी तुला काय अडचण नाही. गाईज बिना चप्पलचा तो चालतोय आणि मला त्याचे शूज दिलेत. काय एवढे चांगले शूज असताना शूज नाही घेऊन आले मी नाही का. तर जाऊ द्या. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि बिचारा आता काय किती लांब आहे मला पण माहिती नाही. अजून किती वेळ चालायचा आहे किती काय आहे ते माहिती नाही.
चलो सो आता इथून पायऱ्या होतील सुरू होतील अजून मेन वरती ट्रेकला. तर असं पाठीमागे बघू शकता असं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पा सुरुवातीला सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स पहिल्यांदाच असं झालंय. बाप्पाचं मंदिर आहे. इथून पायऱ्या चालू झाल्या आता. बिचारा माझा नवरा, माझी चप्पल अजून कधीच मी घेणार नाही. 150 रुपयाची चप्पल इथून पुढं. शोचं नुसतं काम आहे. 2च दिवस वापरले असेल, लगेच तुटली. बाय.